क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। यापूर्वी झालेल्या मान्सून पूर्व आणि त्यानंतर सक्रिय झालेल्या मान्सूननं राजापूरकरांना दिलासा दिलाय। शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाचं धरण भरून वाहू लागल्याने आता शहरात बुधवारपासून नियमित पूर्वीप्रमाणे 45 मिनिटं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। तशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे। राजापूर शहरात दरवर्षी मार्च पासूनच पाणी टंचाई निर्माण होते। शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणी साठा कमी झाल्यानंतर केवळ शीळ जॅकवेलवरच शहराचा पाणी पुरवठा अवलंबून असतो। मात्र तो पाणी पुरवठा शहरातील नळधारकांना पुरवताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होते। त्यामुळे मग उपलब्ध पाणी साठ्यातून शहरवासियांना पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी नगर परिषदेकडून 1 दिवसाआड व 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो। यावर्षीही मार्च मध्येच कोदवली धरणात खडखडाट झाल्याने शहरवासियांना मार्च पासूनच पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागला। मार्च मध्ये शहरात 1 दिवस आड आणि त्यानंतर 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता। मात्र यावर्षी पावसानं लवकर हजेरी लावल्याने शहरवासियांची पाणी टंचाईच्या संकटातून मुक्तता झाली। आठवडाभरापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणात पाणी साठा निर्माण झाल्याने प्रशासनाकडून 2 दिवसाआड ऐवजी 1 दिवसाआड पाणी सोडण्यात आलं होतं। आता मान्सून सक्रिय झाल्याने आणि गेल्या 3 ते 4 दिवसात तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने कोदवली धरणात मुबलक पाणी साठा होऊन धरण भरून वाहू लागलंय। त्यामुळे शहरवासियांना आता पूर्वीप्रमाणे नियमित 45 मिनिटं पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी भोसले यांनी दिली आहे। टंचाई काळात राजापूर शहरातील नागरिकांनी प्रशासनाला केलेल्या बहुमोल अशा सहकार्याबद्दल भोसले यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत। प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर।